मी हा कटोरी ब्लाउज घेतलेला आहे। याची छातीचे माप घेऊन, छाती ह्याची 10ची आहे तर 10 मध्ये 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे आणि त्या मापाची घडी करून घ्यायची आहे पिसावर। या पिसावर मी आता घडी घेतलेली आहे, तुम्ही माप बघू शकता। हे माप टाकले आणि त्यानंतर ही 1.5 इंच वाढवलेलं माप टाकलं। आता पूर्ण उंची त्याची जी कटोरीपर्यंत येईल ती घ्यायची आहे आणि 2 इंच चौकोन करून घ्यायचा। नंतर कटोरीसाठी 1.5 इंचाची एक घडी पट्टी मारून घ्यायची। त्यानंतर गळा रुंदी 3ची आणि गळा उंची जी कटोरीपर्यंत असेल ती घेतली। त्यानंतर अर्धा इंच खाली घेऊन गळ्याच्या आकारासाठी गोल तयार केलाय। शोल्डर जितका आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त घेऊन तो टाकला आणि मुंड्याची उंची 7 घेतली आहे। त्यामध्ये 1.5 इंच वाढवून हा आकार दिलेला आहे। कटोरीचा जो आकार आहे तेवढाच आपण घेतला। इथे आकारासाठी अर्धा इंच घेऊन तिथून पुढे जो आकार आहे तो टाकला आणि गोल आकार देऊन घेतला। त्यानंतर 4 इंचावर वरती पट्टी मारली, लाईन मारली आणि वर एक लाईन मारून तयार झालं आपलं पूर्ण माप। आता हे कटिंग करून घेते। दाखवल्याप्रमाणे कटोरीचं कटिंग करून होत आहे। या मापावर जर तुम्ही कटोरी तयार केलीत, कटोरी ब्लाउज, तर ज्यांना कधीच येत नाही आहे ब्लाउज ते सुद्धा शिवू शकतात। आता मी हे पूर्ण उंची घेतली पाठीमागची, ती उंची त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घेऊन आता गळा उंची टाकली। गळा उंची आपली 9 आहे। गळा रुंदी 3ची घेऊन गळा उंचीमध्ये अर्धा इंच आतमध्ये हा गोल आकार केला। त्यानंतर आहे तो शोल्डर टाकून मुंढा 7चा टाकलेला आहे। 1.5 इंचावर आतमध्ये आकार दिलेला आहे आणि पाठीमागचा भाग आपण कटिंग करून घेऊया। गळा अगोदर कटिंग करून घेतलेला आहे, त्यानंतर आपण मुंढा तयार केला, कटिंग करून घेतला। पाठीमागचा भाग पूर्ण कटिंग झालेला आहे। आता आपण बाहीचा भाग कट करणार आहोत। त्यासाठी आपण एक कापडाची घडी केली, त्या घडीवर परत अजून एक तशीच घडी घेतली अर्ध्यापासून। घडीची जी बाजू आहे ती आपल्याकडे ठेवायची आणि उघडी बाजू जी असेल ती बाहेरच्या साईडला ठेवायची। बाहीची उंची घेतली आपण, ती घडीच्या साईडला टाकून दुसरीकडे आपण 2.5 जी उंची आहे त्याच्यापेक्षा 2.5 इंच कमी टाकून गोल आकार दिलेला आहे बाहीचा आणि अर्धा इंच अंतर आतमध्ये घेऊन माशाचा सुद्धा आकार दिलेला आहे। बाहीचं कटिंग चालू आहे। माशाचं कटिंग करताना ते एकाच साईडनी करायचं असतं, 2 साईडनी करत नाहीत। ही आपली बाही तयार आहे। आता जी जॉईंट बाही आहे ती आपण वेगळी करून घेऊया। आता आपण योगपट्टी तयार करत आहोत। योगपट्टीची लांबी आपण घेतली आहे, त्यामध्ये 2 इंच वाढवून त्याची उंची 3.5 आहे आणि दुसरीकडे 2.5 आहे, तर दोन्हीकडे अर्धा इंच वाढवून आपण 3.5 तर 4 घेत आहोत आणि 2.5 तर 3 घेत आहोत आणि त्याला आकार द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे। आता आपण योगपट्टीचं कटिंग केलेलं आहे। आपल्या ह्या कटोरी ब्लाउजच्या कटिंगमध्ये 4 योगपट्ट्या लागत असतात, त्यामुळे आपण दुसऱ्या 2 योगपट्ट्यांसाठी त्याच मापाने दुसऱ्या कापडावर ठेवून मार्किंग करून घेतलेली आहे आणि तसंच कटिंग करून घ्यायचं आहे त्याच मापाने। हा आपला पुढचा भाग तयार झाला। आता आपण पाठीमागच्या भागाची शिलाई करण्यासाठी 1 इंच लांबीची 1 इंच रुंदीची लांबट पट्टी काढली आहे।
या पट्टीला एक साईडनी घडी मारून, बारीक घडी मारून तिला शिलाई करून घ्यायची आहे आणि तिला उलटी साईड ठेवून ब्लाउजवर शिलाई मारून घेतली। आता तिला परत उलटी करायची आहे आणि जो घडी मारलेला भाग होता तो आतमध्ये घालून शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई ही पूर्ण आहे, पाठीमागचा भाग पूर्ण झालेला आहे। आता आपण पुढच्या भागाच्या कटोरीचा शिलाई बघूया। जे टोक होतं ते उचलून आपण दुसऱ्या भागावर ठेवून अर्धा इंच खाली घेतलेला आहे, ज्यामुळे आपला कटोरा तिरका येत नाही। कटोऱ्याची जी शिलाईची लाईन आहे ती बरोबर येते, म्हणून हे आपण 1.5 इंच घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मी हे माप घेतलेलं आहे 1.5 इंच आणि ह्याची उंची आपण 3 इंच घेणार आहे आणि याच मापानुसार आपण एक लाईन मारायची आहे चॉकने। आणि याच लाईनवरून आपण शिलाई मारून घेतली आहे। हा कटोरा बघा अजिबात तिरका झालेला नाही, बरोबर मध्ये आला आहे। दुसऱ्या साईडला सुद्धा तसेच अर्धा इंच खाली तो कोपरा घेऊन 1.5 इंचाचा माप घेऊन परत उंची 3 इंच मी घेतलेली आहे आणि ही लाईन सुद्धा आधीच्या प्रमाणे मारून घ्यायची आहे व्यवस्थित। कटोरे तयार आहेत। आता दोन्ही बाजू एकमेकांवर साईडला ठेवून बघायचे आहेत, ज्यामुळे कटोरा उलटा जोडला जात नाही। आता हे व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे तुम्ही जोडून घेऊ शकता। कटोरी जोडत असताना तिला थोडी खेचून धरायची, म्हणजे गळ्यामध्ये ती कमी पडत नाही। कटोरी तयार आहे। दोन्ही साईडला तशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे। आता आपण योक पट्टी काढलेली आहे। बटन पट्टीच्या साईडला हे कोपरे ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे जी जास्तची बाजू आहे ती बटन पट्टीच्या साईडला येईल आणि कमी उंची ज्याची असेल ती शिलाईच्या साईडला येईल। दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायचे। हे शिलाई मारत आहे मी। योकपट्टी जोडत असताना जो आपण कटोरीला टक्स मारला होता मध्ये, तो आपण शिलाईमध्ये धरणार नाही, कारण तो शिलाईमध्ये धरल्यामुळे कटोरी फुगत नाही। म्हणून दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे। तिन्ही बाजू एकत्र धरून त्याची शिलाई मारून घ्यायची आहे। आता योकपट्टीच्या खालच्या साईडला शिलाई येण्यासाठी आपण ही घडी करून वरून शिलाई मारून घ्यायची आहे। मी आता ही शिलाई मारून घेत आहे, ज्यामुळे फिनिशिंग आपलं चांगलं येणार आहे। शिलाई मारून झाल्यानंतर हे मी उलटं करत आहे। बघू शकता तुम्ही खालची बाजू आता व्यवस्थित शिलाई मारून झालेली आहे, पण तिला फुगा येऊ नये म्हणून आपण त्या बाजूवर शिलाई करून घेणार आहे। या शिलाईमुळे योकपट्टी व्यवस्थित येते। आता दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीने आपण योकपट्टी जोडून घ्यायची आहे आणि जो कटोरीचा टक्सचा भाग आहे तो मी आतमध्ये परत दुमटलेला आहे आणि परत शिलाई मारून घेतली।
दोन्ही बाजूंना सेम प्रोसेस करायची आहे। ही दुसरी बाजू सुद्धा मी जोडून घेतलेली आहे सेम पद्धतीने। आता आपण हुक पट्टीसाठी 1.5 इंचाची एक पट्टी काढलेली आहे। तिला एक साइडने थोडंसं दुमडून शिलाई मारून घ्यायची आहे आणि तिला ब्लाउजवर जोडून घ्यायची दाखवल्याप्रमाणे। ही हुक पट्टी असल्यामुळे हिला वरून खाली दुमडून घ्यायचे आहे। या बाजूवर आपले हुक लावले जातात। आता मी गळ्याची उंची घेतली आहे, 6 उंची आहे गळ्याची। तर ते माप आपण ब्लाउजवर टाकून घ्यायचं आहे आणि असा गोल आकार द्यायचा। हा आकार जर आपल्याला कमी जास्त वाटत असेल तर आपण पुन्हा या आकारावर अशा पद्धतीने ब्लाउज ठेवून सुद्धा बघू शकतो। आता तो कटिंग करून घ्यायचा आणि परत हुक लावण्यासाठीची जी पट्टी असते ती जोडून घ्यायची आहे आणि हिला आतून जोडून वरच्या साईडला दुमडायचं आहे। जर आपल्याला आय करायची नसेल तर अशा पद्धतीने आपण पट्टी बनवू शकतो ज्याच्यामध्ये हुक अडकवले जातात। याचा पूर्ण सविस्तर व्हिडिओ जर बघायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता। याचा मी डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे। अशा पद्धतीने हे तयार करून घ्यायचं आहे जशी मी शिलाई मारत आहे। या पट्टीमुळे आय करण्याचा त्रास कमी होतो आणि मशीनवरच हुक लावण्यासाठी सुद्धा पट्टी तयार होऊन जाते। दोन्ही बाजू तयार आहेत। आता मी मागचा भाग घेतलेला आहे जो बरोबर बाजूवर बरोबर असा ठेवून शोल्डरवर शिलाई मारलेली आहे। दोन्ही शोल्डर जोडून झाल्यानंतर साईडला जे एक्स्ट्राचे कापड उरले असेल दोन्ही साईडला ते सर्व मार्किंग करून घ्यायचं आहे। मी इथे दोन्हीकडे मार्किंग करून घेत आहे। आता ही माझी एक साईडची मार्किंग तयार झाली आहे। आता दुसऱ्या साईडला सुद्धा मला तशीच मार्किंग करून घ्यायची आहे। कापडाला कापड लावून व्यवस्थित कापड पकडायचं आहे। हे असं मार्किंग करून कटिंग केल्यामुळे फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत नाहीत किंवा फिटिंगमध्ये चुन्या पडत नाहीत। हे मी कट केलेलं आहे। दोन्ही बाजूंचं कटिंग झालेलं आहे। मध्ये दोन्ही हुकपट्ट्यांच्या आणि हुकपट्टी आणि हुक लावण्याची पट्टी यांच्यामध्ये मी 2 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे। आता गळ्याच्या गोटपट्टीसाठी आपण पट्ट्या काढत आहोत। उरलेल्या कापडामधून जे कापड लांबट असेल म्हणजे ज्या साईडने लांबत असेल कापड खेचून बघून
त्या साईडने अशा लाईन मारून घ्यायच्या आहेत 1-1 इंचाच्या, ज्या मी आता मारून घेतलेल्या आहेत. आता या सर्व लाईन कट करून त्यांना जोडून घ्यायचं आहे. आणि उरलेला भाग कट करून टाकायचा. आणि सर्व तुकडे जोडून लांबट पट्टी तयार करून घ्यायची आहे, जी पाठीमागे आणि पुढे दोन्हीकडे गोटसाठी पुरेल. हा व्हिडिओ सविस्तर पाहायचा असेल गोटचा तरी सुद्धा तुम्ही माझ्या चॅनेलवर हा बघू शकता. पट्टी तयार झालेली आहे. हिला आपण अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. पुढे पाठीमागे दोन्ही साईडनी हिला अशीच खेचून धरून जोडत जायचं आहे. ही पट्टी आता मी जोडलेली आहे. आता दाखवल्याप्रमाणे तिची घडी करून तिला शिलाई करून घ्यायची आहे. याच पद्धतीने सर्वत्र शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने जर तुम्ही गोट तयार केलात तर तो कमी जास्त होत नाही आणि एकसारखा गोट तयार होतो, जो तुम्ही आता बघू शकताय कसा गोट आपला तयार होणार आहे. असा बारीकसर गोट आपण मारून घ्यायचा आहे. खूपच अट्रॅक्टिव्ह आणि एकसारखा असा गोट माझा बारीक तयार झालेला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा ब्लाऊजमध्ये काही अडचणी असतील तर कमेंट करून तुम्ही मला नक्की विचारू शकता. याची फिनिशिंग बघा कशी दिसते, तुम्ही स्वतःच बघू शकता की हा कसा तयार झालेला आहे. आता मी हा हाताचा भाग घेतलेला आहे.
वरती अर्धा इंच सोडलेलं आहे जे शिलाईसाठी येणार आहे. शिलाईचं मार्किंग करून घेतलं आहे आणि खाली बाहीची उंची 5 आहे म्हणून 5 इंच ठेवलं आहे आणि बाकीचा भाग मी हातशिलाई घालण्यासाठी किंवा एक घडी घालून दोंटून देण्यासाठी ठेवलेला आहे. जर तुम्हाला हातशिलाई आवडत असेल तर तुम्ही करू शकता किंवा अशीच आपण शिलाई घातली तरी सुद्धा छान दिसतो. हा 1 इंचाचा भाग मी सोडलेला आहे खाली. आता ह्याला खालची साईड धरून बारीकशी शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर जी आपण मार्किंग केली होती त्यावरून सुद्धा ही मी शिलाई मारून घेत आहे, ज्यामुळे बाही कमी जास्त होत नाही. आणि जो पुढचा भाग आपण माशासाठी कटिंग केला होता तो आपण जोडून बघायचा आहे अगोदर. आणि कटोरीच्या साईडला जो कमी भाग आहे तो लावायचा आहे, ज्यामुळे काखेत फुगा येत नाही हा असा मासा काढल्यामुळे. ही एक साईडची बाही जोडून झालेली आहे आणि अशाच पद्धतीने ही दुसरी सुद्धा बाही जोडून घ्यायची आहे. बाहीसाठी जर कापड कमी पडत असेल तर ते कसं जोडायचं ते सुद्धा तुम्ही माझ्या दुसऱ्या व्हिडिओजमध्ये बघू शकता. त्यानंतर हे मधून मी घडी मारून वरच्या साईडने म्हणजेच बरोबर साईडने शिलाई मारून घेतली आहे. दोन्ही साईडला तशीच शिलाई मारून घेतली. त्यानंतर जे साईडला थोडंसं कापड राहिलं असेल ते मी काढून घेतलं आणि शोल्डरच्या मधोमध पाठीमागे टक्स मारलेले आहेत जे 3.5 इंचाचे आहेत दोन्हीकडे, ज्यामुळे कंबरेत उचललं जात नाही ब्लाऊज. आता हे ब्लाऊज उलटं करून नंतर मी आतून शिलाई घालून घेणार आहे. दोन्ही साईडला तशीच शिलाई ही घालून घ्यायची आहे. त्यानंतर हे हाताचं फिटिंग, त्यानंतर आपल्या मुंढ्या साईडचं फिटिंग जे ब्लाऊजवर ब्लाऊज ठेवूनच करून घ्यायचं आहे, ज्यामुळे ते कमी जास्त होत नाही. आणि ह्या ज्या लाईन मारलेल्या आहेत त्यावरूनच शिलाई मारून घ्यायची आहे. आणि हे योगपट्टीचं माप म्हणजेच कमरेचं माप दोन्ही साईडला तसंच मार्किंग करून त्याच्यावरून शिलाई मारून घ्यायची आहे. या दोन्ही साईडचं झालेलं आहे फिटिंगचे शिलाई. आता त्याच्या आतून आपल्याला 3 ते 4 शिलाया मारायच्या आहेत. जर ब्लाऊज कमी जास्त झाला असेल किंवा त्यांना कस्टमरला जर कमी जास्त हवा असेल तर आपण ह्या 4-4 शिलाई द्यायच्या आहेत आतमधून. दोन्हीकडून माझ्या शिलाई पूर्ण झालेल्या आहेत. आता तुम्ही ब्लाऊज बघू शकता उलटा करून की ब्लाऊजमध्ये कुठेही अजिबात चुनी आलेली नाही किंवा काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम परफेक्ट असा हा कटोरी ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील, ज्यांना कटोरी ब्लाऊज येत नाही ते सुद्धा अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊज शिवू शकतात. यामुळे खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार होतो. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, मला कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा.